शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते। हे अनादि अनंता केशवा माधवा पद्मनाभा पूजना, हे रमारमणा वैकुंठेश्वरा देवा तुझे आभार कसे मानू, कोणत्या शब्दात तुझे गुणगान गाऊ हेच कळेना असं झाले। सर्वांगाचे डोळे करून जरी तुझ्या चरणात वाहिले ना तरी तुझ्या ऋणातनं ही सुचित्रा कधीही उतराई होणार नाही। पण हे परमेश्वरा देवा एकच विनंती करते तुला, कारण आतापर्यंत तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहिला तसा जीवनाच्या अंतापर्यंत प्रत्येक अवंती वासियांच्या पाठीशी राहावा एवढीच सविनय प्रार्थना, एवढीच सविनय प्रार्थना। मानी तेजस्वी जीवनाचा खरा आत्मा म्हणजे स्वतंत्र नव्हे तर मोकळेपणा, आणि या मोकळेपणाच्या जीवनात आम्हा स्त्रियांचा खरा धर्म जर काय असेल तर आपल्या सौभाग्याचे धनी आपल्या सदनी आल्यानंतर त्यांच्या चरणाची धुलीकण मस्तकी चर्चित करावी, त्यांचा मंगलमय अष्टरेचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा। आणि यात उदात्त हेतूसाठी हास्यवदनाही महाली सज्ज झाले, कारण आता दासींकरवी संदेश प्राप्त झाला आमच्या सौभाग्याचे धनी म्हणजे ज्या अवंती नगरीचे राज करते आमच्या सदनात पदार्पण करणार आहेत। पण अरे बापरे, विचार करते एकाच गोष्टीचा, संदेश प्राप्त होऊन तर कैक अवधी लोटला पण अद्यापर्यंत प्राणेश्वरांचा असं आत्मविश्वास, कारण जोपर्यंत राजकारभार आठवत नाही ना तोपर्यंत यांची पावलं माझ्या सदनात कधीच पडणार नाही। पण सांप्रत आहे ती एकटी, आणि अशी एकटेपणाने उभी असते ना की सहज एक प्रश्न मनी येऊन जातो, आणि तो प्रश्न कोणता असेल तर श्रीमंती म्हणजे काय? माणूस श्रीमंत कशामुळे होतो? माणसाजवळ अमाप संपत्ती आहे, गडगंज राजवैभव आहे, दास दासी नोकर चाकर सेवेमध्ये आहे, म्हणजे माणूस श्रीमंत होतो का? शे मुळीच नाही। या प्रश्नाचं जर उत्तर शोधलं ना तर ते उत्तर मला सहज सापडतं, आणि ते उत्तर काय असेल? मानवाची खरी श्रीमंती, मानवाची खरी श्रीमंती ही त्याची संतती आहे। ज्या मानवाच्या जीवनात संतान प्राप्ती नाही ना त्या मानवाचं जीवन विराण वाळवंटाप्रमाणे आहे। आता माझंच पहा ना, सुख संपत्ती ऐश्वर्य गडगंज राजवैभव सारं आमच्या चरणाशी लोटांगण घेत आहे, पण आज लग्न होऊन कित्येक वर्ष लोटली आहे, पण अद्यापर्यंत या राजकारणाला मी वारस देऊ शकले नाही आहे। मग ही सारी सुख काय कामाची आहेत? मला तर वाटतं ही सारी सुख व्यर्थ आहे। ज्या तिने उमरट्यावर माफी ओलांडलं ना त्याच वेळी मी नारायणाला साकडं घातलं, तेव्हा लवकरात लवकर मला पती ऋणातनं मोकळं कर, कारण लग्न झाल्यानंतर दाम्पत्य एकमेकांच्या ऋणात असतात, पती पत्नीच्या ऋणात आणि पत्नी पतीच्या ऋणात। आणि हे ऋण केव्हा फेडलं जातं माहिती आहे? हे ऋण तेव्हाच फेडलं जातं ज्यावेळी त्यांच्या संसारूपी वेलीवरती एखादं पुष्प उमलतं, घराच्या अंगणामध्ये छोटी छोटी पावले धावू लागतात, स्त्रीच्या पल्लवाखाली ज्यावेळी बाळ खेळू लागतो ना त्याच वेळी पती आणि पत्नी एकमेकांच्या ऋणातनं मोकळे होतात। पण कोण्या जन्मीचं पात्र माझ्या सुखाच्या आडीचे कुणास ठाऊक, म्हणून आज लग्न होऊन एवढी वर्ष लोटली मी अजूनही पती ऋणातनं मोकळी झाले नाहीये। हे परमेश्वरा
तेव्हा माझं साकडं तुझ्यापर्यंत पोहोचलं नाही की काय? कारण आज चार चौकात जाण्यासाठी मला लाज वाटते. कारण ज्या माझ्या दासदासी माझ्या अवतीभोवती फिरायच्या त्या आजकाल माझ्या आसपास भटकत नाहीये. कुणातरी स्त्रीचा मागाहून हळूच आवाज ऐकतोय, महाराणी सुचित्रा वाहन आहे, महाराणी सुचित्रा वाहन आहे. देवा, वाहनपणासारखा अभिशाप या विश्वात नाही रे. वाज हे शब्द ज्यावेळी कर्णपटलावर पडतात ना, मेल्यावरही मेल्यासारखं वाटतं. आणि हेच यांचे शब्द ऐकून ऐकून मनाने फार खचून गेले. आणि म्हणूनच ज्यावेळी माझ्या स्वामींचं आगमन माझ्या सदनी होतं ना, त्यांचा निराश चेहरा मी पाहिला की सहज माझ्या मुखातून शब्द बाहेर पडताय, प्राणेश्वर, अहो या राजकातीला मी वारस देऊ शकत नाही म्हणून तुम्ही निराश आहात का? मग मी जर वारस देऊ शकत नाही तर तुम्ही दुसरं लग्न करा. वास्तविक पुढची पत्नी आपल्या पतीला असं सांगणार नाही, पण केवळ या राष्ट्राच्या सुखासाठी, या जनतेच्या हितासाठी हे सांगावं मला लागतंय. हे शब्द जेवढे माझ्या मुखातून बाहेर पडतात ना, हसून ते मला सांगतात, सुचित्रा, कुणीही काही म्हटलं तरी चालेल, निपुत्रिकाचा कलंक घेऊन जगावं लागलं तरी चालेल, पण या संसारात तुझ्या व्यतिरिक्त मी आणखी कुठची स्त्री आणणार नाहीये. आणखी काय हवंय मला? त्यांचा हाच विश्वास आतापर्यंत मला जगण्यासाठी भाग पाडतोय. हे देवा, हे परमेश्वरा, देवा लवकरात लवकर मला पतिऋणातनं मोकळं कर. अरे बापरे, बोलत काय बसले मी, प्राणेश्वरांच्या येण्याची वेळ झाली आहे, पण जोपर्यंत माझ्या जीवाचा जीवन त्या ठिकाणी येत नाही ना, तोपर्यंत माझ्याही मनाला समाधान नाहीये. माझ्याही मनाला समाधान नाहीये. माझ्या जीवा जीवन काय पाहताय? माल चांगला सजवलेला. अहो दासींकरवी संदेश प्राप्त झाला होता.
आपलं आगमन होत आहे आणि पुन्हा तुमच्या स्वागतासाठी हा महाल सजविला आहे. पत्नी असावी तर तुझ्यासाठी. पण प्राणेश्वर हा काय पाहते? आलं मी लगबगीनं निघालो. काही गडबडीत तुझ्यापर्यंत का आलो तर माझ्या प्रिय पत्नीचा गोड आनंदाचा निरोप घ्यावा आणि स्वकर्तव्यासाठी निघून जावा. वज्रकाल मग अरिष्ट माझ्या राज्यात थैमान घालते. काय त्या मायावी वज्रकालानं आपला मायाजाल माझ्या राज्यात फेकलाय आणि निष्पाप जनता त्या बरपाली राहणार. म्हणून जनतेच्या संरक्षणार्थ मला तात्काळ निघायचे. अहो मग विलंब कसला करतात? तुझ्या प्रजेचे रक्षण आपणात राजकर्ता दिसावा लागत नाही तर तो असावा लागतो आणि म्हणूनच हीच अपेक्षा होती. अहो मग विलंब का? तुझा आनंदाचा गोड निरोप प्राप्त झालाय. मी तर काय तुझ्या माती मला जबाबदारी द्यायची. माझ्या माती मी येईस तोवर किती काळ लोटेल सांगता येत नाही. त्याला संपविल्याशिवाय माघारी येणार नाही. जनतेवर आलेला अरिष्ट दूर सारल्याशिवाय राज दरबारी मला यायचं नाही. किंवा मी येईस तो दरबाराची राजसूत्र तुझ्या हाती आलेल्या प्रत्येकाला आता सांग न्यायदान कर. अहो चिंता करू नका. प्रजेला योग्य ते न्यायदान मी करणार आहे. तुम्ही फक्त त्या वज्रकालचं काय निघालोय. वज्रकालाचा सर्वनाश करून आनंदाची सुखद वार्ता घेऊन पहिला पाऊल टाकेल ते रण. कोणतं अरिष्ट आमच्या राष्ट्रावरती कोसळले. आमची प्रजा दुःखाच्या गाडीत कोसळली आहे आणि तीच निवारण्यासाठी माझे स्वामी गेले आहेत. पण सर्वदान शक्ती तू आहेस देवा. यांना यशाची प्राप्ती होते थोडी सविनय प्रार्थना.
मेल्या नाव ठेवला रमणी. ह्या कुत्रा ह्या शाहून बाळा गोरू बाळा मी गुरु झाले, मी कुत्री झाले. जरा जरा पिशव्या खातात माझी कन्या आली. कन्या खेळू काय झालं? तुझ्या पाटकडे डट टाकून गोयचा. माझी मेवणी काय गो तुम्हालाच कोण कसं दिसतंय? पाटकडे डट टाकून हा परिणाम कशाचा आला माझ्या ध्यानात? बाबा हे किती? हे किती? 8 असतात आजपासून. नाही बाबा हे बंद करावं, याच्यामुळे सारं काही होतं. हे बंद व्हायला हवं. का बोलू नको बाबा? तुम्हाला ज्ञात नाही, याच दारूमुळे कित्येक जणांचे संसार उद्ध्वस्त झाले आणि आमचा सुद्धा संसार बाबा उद्ध्वस्त होत नाही असं मला वाटतं. कोण सांगता? मी सांगते ना. काय सांगायला हवं? माझे शेजारी हलके सगळे नाही. सकाळी उठले का आड्या फुल ठेवत नाही. याचा काय संबंध? सांगा की देवाची भक्ती करू. सकाळी उठले का न्हाले मग ते देवाची भक्ती फुला काढल्याने काय देवाच्या भक्ती केल्याने सगळ्यांच्या देवाची भक्ती केली तर तीर्थ कोणी घेऊ? नाही तुम्ही करू नका. तीर्थ घेण्यापेक्षा बाबा प्रसादाचा विचार करा. तीर्थ घेतल्याशिवाय भक्ती पावन जाता का? हे बंद व्हायला हवं. तुम्ही मदिरा प्राशन करता पण 4 चौघात गेल्यानंतर बाबा मला मान वर करून चालायला नको. तुम्हाला काय मिया घेतल्या तुझ्या तोंडात खाण्याचा काय? नाही हो बाबा, सारेजण काय कुजबुजतात त्याचा तरी विचार करा. कोण कोण मामा हा बोलूया. बाबा हे बंद व्हायला हवं म्हणते. नाही येत का? बाबा तुम्हाला किती समजावलं तरी माझं काही तुम्ही ऐकणार नाही. बाबा माझी आई असते ना, माझ्या आईनं बाबा तुम्हाला समजावलं असतं. बाबा तुम्ही का रडता? ओ बाबा तुम्ही का रडता? मी रडते आईची आठवण आली म्हणून. आवजीची आठवण काढली आणि थोडंसं सोडून रडायला का? आणि बाबा तुम्हाला किती वेळा विचारलं माझी आई गेली कशी पण या प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत तुम्ही काही मला दिलं नाही. बरी होती तुझी ऐकलं होती बरी होती तर गेली कशी? तुम्ही घालविलात ना. त्या मग लगीन झाला 10-12 वर्ष झाला पोरतोड काढला. तुला लगीन झाला या गोरीत बरा गेला दोघायचा ह्या घरात भांडात पाटा नाही. म्हणजे माझ्या आई समवेत तुम्ही भांडण करायचं. एकमेकाचा तोंड सुद्धा आम्ही बघून ऐकलं. इतके आम्ही भांडण करू दोघं. नाही आलं माझ्या ध्यानात करणार. 10-12 वर्ष तरी तेव्हा पुढं केलं. माणसाच्या घरासारख्या त्या पोर झालं. कशासारखी? फणसाच्या घरासारख्या. हो दिवसून आम्ही दोघा गुलू बोलायला लागलो एकामेकांकडे. म्हणजे त्या वयात गुलू हे चालायचं तुमचं. आता ती झालंय त्या वयात म्हणजे तसं नाही हो. तेव्हा चालायचं तुमचं ते. हो ह्याची पोरा काय आला माहिती? काय झालं? तुका 5 महिने झाले तसे हाव सांगायला लागला. काय म्हणू लागली? आमचा केव्हा पट्टा नाही पोर झाला. आता आम्ही बरी असो तेव्हा दोघा आम्ही वनभोजनात गाव येऊन सांगले. तेव्हा तुम्हाला वनभोजनाला जायचं होतं आईच्या इच्छेत. होय आणि मग काय केलात बाबा तुका शेजाऱ्याकडे ठेवला निमराकडे होतलो. जायचं ना. तुका निमराचे पुढे येत
पुन्हा जवळ कुठे नेलं? पुन्हा तुका होय नाही पातळ तांबडेचा तिया हा, उन्हामुळं नेत नव्हता. नंतर पुन्हा तुका शेजाऱ्याकडे लवचावाण्याकडे ठेवला. पुन्हा जवळ. तुझा मामा तो लवचावा पण एवढ्या लांब नेऊन का ठेवीला? जवळ कुठेतरी ठेवायचं. त्याका साडीची आवड ना हा. तो सांभाळत तो लवचला. म्हणून त्यांच्या जवळ मला हो, ठेवीला. हो. आणि मग दोघा आम्ही गेलो ओलं भोजन कर कर केला आणि उकाडो वाढलं तुझं पोरा. त्यांचे उष्मा वाढला. मग काय केला? आईच्या इच्छेसाठी आईला वारा घातला का? नाही नाही नाही. मग काय केला? आता होणार दोघा समुद्रात लावल्या सागरात रेत खेळा खेळा दोघा खेळलो. लहानच होत होता हो, ना. हो. आणि आज ते दोघा पाण्यात उतरलो. म्हणजे पाण्यात सुद्धा उडी फुकला. पोरा गो माका धोपर भर पाणी झाला थंय त्याका गळो भर पाणी झाला नाका थोडा धागूस पाटा प्याला गो. नाही नाही बाबा, आता माझ्या ध्यानात आलं माझी आई मला का सोडून गेली. याला जबाबदार तुम्ही आहात. कसं? सर्वस्वाला कारणीभूत तुम्ही आहात. कसं? कसं काय पटवून देईन? बाबा मला हा. सांगा, तुम्ही फक्त गुडघाभर पाण्यात राहिला हो. आणि गळाभर पाण्यात माझ्या आईला आधी पाठविलातच का तुम्ही? गो का कुळ्या पाठविलात ते सांगा. कुळ्या त्याका मिया पाठवक नाही. मग अगो माका धोपर भर जाय होता थंय त्याका गळो भर जाय होता. म्हणजे कसं काय बाबा? तुझ्या लक्षात नाही हो. नाही. असा जोडा होता इचिली ती पिचिली. अगो तुझी आव माझा धोपराग लागत का मिया काय करू शकू. तुमची न कमी होती. हो, 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 हो. मिळाली होती कुठे? मामाचा चेडू 32 वर्ष वाट बघले. आता वाढत पंचायतात राहला. वाटायला ते काय झालं होतं का बाबा? नदी घेता राहला नवीन झालंय काय करतो रे माझ्या बाय. काय बाबा तू? पाचून कोणा दिसायला म्हणून पुढे जायच्या कामिया. हा, हा, हा. हो नाही पण आज मला कळालं माझी आई मला सोडून गेली कशी. हो पण बाबा हो. आजपासून हे मात्र सारं काही तुमचं बंद व्हायला हवं. बरं आपला व्यवसाय सुरळीत चालायला हवा. तेव्हा कपडे धुवून तसेच राहले. म्हणजे ते सुद्धा धुतले नाही. तिथं झोपा करायला आला. केव्हा धुणार? आणि किती दिवस झाले त्यांना? खूप दिवस झाले. किती दिवस झाले? जास्त दिवस जाऊन ना सगळे शाहून लागी करून दिले. 16 दिवसच झाले. 16 दिवस झाले. आणि देणार किती दिवसानंतर? 32 दिवसांनी. तोपर्यंत ते आमच्या घरी येतील. नाही 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 बाबा, हे तुम्हाला काही जमणार नाही. नाही जा. कपडे धुण्यासाठी मी जाते. हो. पण बाबा तुम्ही वेळात लवकरात लवकर घरी या. होय होय होय. ते बाबा चेडू तुम्हाला गो. जमणार नाही. चटकन कपडे धुवून ये. ऐकलं ते वाटलं का असा. बाबा हो मी येते. हा. पण मध्ये कुठे थांबता का? नाही, नाही, नाही. लवकर सगळं घरी या. येते बाबा. अहो, बाबा. लवकर घरी या. हा खाली चेडू गेला हा कपडे धुवून ऐकलं. ह्या सोपं वाया ह्या निवडाच्या दुसरा बघू वाया काय लावणार. बाबांना काही कपडे धुवायला जमले नाही. कारण घरातील कामं आता मलाच करायला हवी. कारण उदरनिर्वाह व्हायला हवा. तर हा आमचा व्यवसाय. लोकांचे कपडे धुणं आणि धुतलेली कपडे वेळात देणं. आणि हेच कपडे वेळात आज मला सुद्धा धुवून द्यायचे. पण असं जरी असलं असेल ना, तरी या पाणवठ्यावरील साऱ्या जणी वेळात येऊन कपडे धुवून निघून सुद्धा गेल्या. पण आता मात्र या पाणवठ्यावर एकांतवासात मी इथे एकटी. पण एकटी जरी असली ना, तरी आज मला असं वाटलं बऱ्याच दिवसानंतर हा मला एकांतवास मिळालाय. आणि याच एकांतवासात आमच्याही मनाचं समाधान व्हायला, आमच्याही मनाचं मनोरंजन व्हायला हवं. याच समाधानासाठी एकाच बाजूला का चहूबाजूने नेत्र कटाक्षाने निरीक्षण करते. स्वतःलाच विसरायला झाल्याचा आभास अंतराच्या ठिकाणी निर्माण होतोय. वा सर्वत्र पुष्प आणि याच पुष्पांचा सुगंध पाहून माझं मन मला सांगू लागलं. आणि तेच मन काय सांगू लागलं? दरी खोऱ्यातून वाहे सुगंध वाऱ्या संगे. दरी खोऱ्यातून वाहे सुगंध वाऱ्या संगे. गुंजन करीती फुलान भोवती भिर भिरणारे भृंगी. भिर भिरणारे भृंगी. वा लता वृक्षवेली पर्वत शिखरी सागर सरिता शब्द न पूर्ती तयांचे वर्णन करिता. प्रत्येक गोष्टीचं वर्णन केलं. आनंद निर्माण झालाय. आणि हाच आनंद
आज गगनात मावेनासा झाला आणि म्हणूनच आज माझं मन मला सांगू लागलं. काय सांगू लागलं? एकच आनंद किती जावला इथून जावंच नाही असं वाटतं, इथंच राहावं असं वाटतं. झाल्याचा आभास उराच्या ठिकाणी निर्माण झाला. आनंद किती निर्माण झाला. आनंद प्रत्येक माणसाला कर्तव्याची जाणीव असायला हवी. अर्थात लवकरात लवकर वेळेत मला तरी टाकावं. सुनीता सुंदर, देहाला साजेल, सौंदर्याला शोभेल, काही सुंदर नावाप्रमाणे बाबांनी नाव वज्रकाल. नाव नव्हे तुझा? माझं नाव माझ्या बाबांनी ठेवलं. अगं माझं नाव वज्रकाल. पाहता कोणाच्या ठिकाणी वास्तव्य धनपुरात आमचा जन्म. एकटी झाली हो, कपडे धुण्यासाठी लग्न झालं नाही होत. लग्न झाले तुमचा काय संबंध? अगं माझंही लग्न झालं नाही. तुम्ही कपडे धुण्यासाठी आलात? अगं या अरण्याची शोभा पाहण्यासाठी आलो. हे निसर्गाचं वर्णन करावं याच्यापेक्षा तुझं सौंदर्य, अगं या उद्योगाची शोभा पाहावी त्याच्यापेक्षा तुझं